सावता महाराज. श्री संत सावता महाराज ज्या ठिकाणी जन्माला आलेले त्या क्षेत्राचा त्या भूमीचा गौरव, त्याच्याबद्दलची धन्यता, ज्या कुळामध्ये ज्या वंशामध्ये जन्माला आला त्याचा कशा पद्धतीने उद्धार झाला आणि सावता महाराजांचं जीवन चरित्र, सावता महाराजांच्या जीवनातलं प्रमुख लक्षण विशेषता या सर्व गोष्टींचं वर्णन करणारा हा अभंग सर्व सावता प्रेमी सद्भक्तांच्या सेवेत उपस्थित केलेला आहे. अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी परिहार देणं वारकरी संप्रदायाचा दंडक असल्या कारणानं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संबंध महाराष्ट्रभर संतांची पुण्यतिथी साजरी होती. कालचा दिवस संत शिरोमणी नामदेव महाराजांचं पुण्यस्मरण पुण्यतिथी आणि आजचा दिवस म्हणजे संत श्रेष्ठ सावता महाराज. श्री संत सावता महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं महाराजांच्या विचाराची शिदोरी घेऊन जागा होण्याचा प्रयत्न करणारे तुम्ही आम्ही आपण सर्वजण आज या पर्व कालावर पारेश्वरांची कृपा असणारे श्री क्षेत्र पालखेड या नगरीमध्ये परमपूजनीय प्रातस्मरणीय संत शिरोमणी सावता महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं संतांच्या वाणीच्या आश्रयानं या ठिकाणी थोडा हरिकीर्तन सेवेच्या माध्यमातून ज्ञानदान आणि त्यानंतर होणाऱ्या महाप्रसादाच्या माध्यमातून अन्नदान अशा सेवेचा आपण सर्वजण मिळून लाभ घेणार आहोत, घेत आहोत. आणि हा लाभ ज्यांच्या योगाने या ठिकाणी घडून आला अशा असणारे आदरणीय सर्वच श्री संत सावता महाराज, तरुण भजनी मंडळ, तरुण मित्र मंडळ, सर्व युवा वर्ग, समस्त ग्रामस्थ मंडळी, सर्व सावता प्रेमी सज्जन मंडळी, आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आपल्या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी प्रबोधने श्रद्धेय श्री संत सावता महाराजांच्या पुण्यतिथीचा हा सोहळा संपन्न होतोय आणि आपण सर्वजण भगवान पांडुरंग परमात्म्याच्या आशीर्वादानं या सोहळ्याचे साक्षीदार राहतोय. विठ्ठल संतांची पुण्यतिथी आहे, सावता बाबांची पुण्यतिथी आहे. सावता बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं ज्यांच्या अंतःकरणामध्ये पांडुरंगाबद्दल प्रेम आहे आणि सावता महाराजांबद्दल अंतःकरणात श्रद्धा आहे, ते सर्वजण आजच्या दिवशी सेवा करेल नवल नाही, 12 महिने करावी. नाही 12 महिने आमच्याकडून करणं झालं, एक दिवस तरी तो विसरू नये. हा कृतज्ञतेचा दिवस आहे, कृतज्ञतेचा दिवस आहे. ज्यांच्याकडे ज्यांचं नाव आम्ही स्वाभिमानानं घेऊन आम्ही आमची जातीचा सुद्धा ओळख करून देतो, त्या सावतांचं चरित्र प्रत्येकाला झालंच पाहिजे. आता इथे तुम्ही मला जातीबद्दल बोलायला लागणार नाही, मात्र मला याच्या पुढे जाऊन सांगायचंय की सावता महाराजांचं जे वर्णन केलंय साधू संतांनी, ती किंवा बाबांनी पण, सावता बाबांनी पण ते वर्णन केलेलं आहे की आमची माळी याची जात, याची जात. मग जे शेती बागायत करताय, जे बागायतीमध्ये राहतंय किंवा जे शेती करताय, जे शेती पिकवतंय, ती जात कोणाची? बोला ना, कोणाची? आमची माळी याची. कोणती जात?
माळ्याची का मग जे शेती फुलवतंय ते माळी गडे जन्माना माळी नाही जन्माना माळी आलेले सारेच काही माळकरी असं पालखेड मधले सोडून तरुण मंडळ जिंदाबाद जन्माना माळ्याच्या घराण्यात आलेले सगळेच काही माळकरी असं नाही मात्र ही 3.5 हाताची शेती करतोय इथं बागायत करतोय ना जो हा माळा फुलवतोय होता विठ्ठल गोविला गळा सावधाना केला मला मग अरे या 3.5 हाताची बागायत जर तुम्ही फुलवली ना तो फुलवणारा प्रत्येक जण माळी आहे त्या जातीचा स्वाभिमान संतांना विठ्ठल एखाद्या माळी घराण्यातल्या किंवा माळी परिवारालाच करावं सेना महाराजांची पुण्यतिथी न्हावी समाजालाच करावं गुरुबा काकांची पुण्यतिथी कुमार समाजालाच करावं असं नाहीये ना तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्र येऊन अरे अहो भाग आम्हारे की संत आमच्या कुळामध्ये जन्माला आले किंवा त्याच्या पुढे जाऊन की अहो भाग आम्हारे की आम्ही ज्या कुळात संत जन्माला आले त्या कुळात आम्हाला जन्म भेटला की आमचं परम भाग्य आहे मात्र त्या कुळाला भट्टा लागणार नाही एवढं निखळ शुद्ध आणि निर्भय जीवन चरित्राचा विठ्ठल आधी एखाद्या जाती जन्माला आले त्या जातीचा गौरव करून मग संत झाले असं नाही बरोबर आहे की नाही बाबा अगोदर ते संत ठरले त्याच्यानंतर आपण मागोवा घेतलं ते कोण्या जाती नाही त्यांनी याला यानी धर्म नाही विष्णुदाचा त्यांनी या सगळ्याचा खंडार करून टाकलाय म्हणून थोडासा जो काही कळकळलेला अंधकार असेल ना त्यातले सगळे धागे दोरे साफ करा आणि स्वच्छ अंतकरणाने सावता मारा समजून घेण्याचा प्रयत्न करा विठ्ठल आज भाग्यवान आहे की आपल्या सर्वांना या ठिकाणी बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सेवा करण्याची संधी मिळते त्यात कीर्तनाची सेवा असू दे गायनाची सेवा असू दे वादनाची सेवा असू दे श्रवणाची सेवा असू दे नवविधा भक्तीपैकी कोणतीही भक्ती जरी घडत असेल तरी संत कृपा झाल्याशिवाय राहत नाही श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम आचरम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम अशा पद्धतीची नवविधा भक्ती जर आमच्याकडून तो श्रवण करणारा श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम आत्मनिवेदन भक्तीपर्यंत घेऊन जाणारे अगदी पहिली पायरी श्रवण भक्तीपासून ही सर्व भक्ती श्रेष्ठ आहे सर्व भक्ती प्रकार महत्वाचे आहेत मला सांगायचंय आपण त्या सगळ्या भक्तीमध्ये एक जण टप्प्याटप्प्याने बसतोय तुम्ही सर्वजण श्रवण करताय ऐकताय की नाही श्रवण करणं म्हणजे काय ऐक नाही ऐकताय ना सगळे गेले काय म्हणेल काहींचा जीव इकडे बाबांची पुण्यतिथी झाली पाहिजे आणि काहींचा जीव आजच्या दिवस उघड मिळाली खरंय कोण नाही त्याला म्हणते धड देवळा पायतानाच नाही शेतात तरी पण आहे का इतक्याही लगबगीतून आपण इथं आलो तर घंटा 2 घंटे आपल्या पदरात काहीतरी चिंतन पडलं पाहिजे याचा आपण विचार करू श्रवण भक्ती घडते इथे गायनाची साथ करताय फार उत्कृष्ट अशी हिऱ्यासारखी महाराज मंडळी आमच्या माऊलीने निवडून आणलेली आहे आणि तुम्ही सर्व गावकरी तथा सर्व मंडळांनी त्याला अनुमोदन दिलेले त्यामध्ये आलेले आदरणीय हरिभक्तपरायण सगळे पालखेडचे बाहेरच्या मंडळी नाराज होईल ना हरिभाऊनी ते तर तेवढेच मी पण सगळे गावकरी पालखेडकर भजनी मंडळ सवंगावून आलेले आमचे घरे माऊली वैजापूरहून आलेले हार्मोनियम वादक भुजडे सर त्याचबरोबर मृदंगाचे आले सारे आदरणीय हरिभक्तपरायण पवार महाराज कुणाला महाराज तवा कुणाला वाटलं नाव नव्हतं घेतलं कुणाला महाराजचं महाराज फार सुंदर साथ करत आहेत सुंदर असं नियोजन आहे दोन्ही चौकतात चढावड लागली मी पुढं का तू पुढं त्याने विना घ्यायचा त्याने विना घ्यायचा मस्त गंमत आली थोडी 1-2 मिनिटातली अप्रत्यक्ष नव्हतो दोघांनाही धन्यवाद सिस्टम धारकांनाही या ठिकाणी धन्यवाद सर्व मंडळ आणि त्याचबरोबर हाच कार्यक्रम हीच सेवा पुन्हा पुन्हा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे ज्या YouTube चॅनलवर मिळेल ते दास माऊली
आहे. म्हणजे अगदी माझ्या आई वडिलांकडेच बाबांचा मुक्काम असायचा आणि आम्ही लहान असताना बाबांच्या सेवेत बाकी पण वारकरी असायचे आणि वारकरी भिन्न असल्या कारणानं भले कुठली वारकरी शिक्षण संस्थेत जाता नाही आलं तरी त्याची खंत वाटत नाही. एवढे संस्कार आम्हाला आहे ते घरीच मिळाले. अतिशय बाबांसारख्या वारकऱ्यांच्या येणे जाण्यानं घडलं. आदरणीय बाबांच्या चरणावर वंदन. त्याचबरोबर ज्यांची प्रार्थनीय उपस्थिती लाभलेली आहे आदरणीय परमपूजनीय श्रद्धेय महेंद्रगिरीजी महाराजांच्या चरणावर वंदन करून त्या ठिकाणी श्री संत नामदेव महाराजांच्या वाणीच्या आश्रयानं सावध बाबांचं पुण्यतिथीच्या निमित्तानं संतांचं चरित्र समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सगळेजण म्हणतात, आता बाबांनी पण सांगितलं, बरेच महाराज लोक म्हणते ही सासू समोर असते ना नाम न जरा कठीण जात. पण असं म्हणतात ना की येडीला मारेल सासू बाबा बसले काय नाही बसले काय आणि बाबांना भरोशात जाऊ द्यायचं. पुन्हा चुकलं तरी बाबा मला समर्पित बरोबर असलं तरी बाबांकडूनच समर्पित करून द्यायचं. त्याच्यामुळे काही घाबरायची गरज नाही. ज्यांनी सासू म्हणून पाहिलं ते घाबरले आणि जे बाबांकडे माय म्हणून पाहिल ना त्या घाबरायची काही गरज नाही. म्हणून संत ही माझी माय आहे आणि या माऊलीचं लेकरं तुमच्या सगळ्यांच्या समक्ष सावता बाबांची सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे. अंतःकरणामध्ये जर अहंकार असेल तर विनाश झाल्याशिवाय राहत नाही, अधोगतीला गेल्याशिवाय राहत नाही. आणि अंतःकरणात जर नम्रता असेल ना तर दगडाला सुद्धा पाजर फुटल्याशिवाय राहत नाही. ती नम्रता जर अंतःकरणात असेल ना तर आपल्याला संतांची लेकरं होता येईल. नम्रता अंतःकरणात असेल ना तर आपल्याला देवाकडे मायबाप म्हणून पाहता येईल, श्री गुरुकडे मायबाप म्हणून पाहता येईल, जनसामान्यांकडे मायबाप म्हणून पाहता येईल. लेकरू होता आलं पाहिजे. म्हणजे साधू संतांनी लेकरांचं अंतःकरण आपल्या अंगी असावं त्याच्यासाठीच तर म्हटलंय, लाडाची लेकवी संताची हो लाडाची लेकवी. आणि अहंकार असेल ना तर ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा आवार. फटके खाऊन घेण्यापेक्षा नम्र होऊन पुढे गेलेलं काय वाईट आहे. पण आज या सर्व विद्वत प्रचुर महात्म्यांच्या समक्ष एका महात्म्याच्याच पुण्यतिथीच्या निमित्तानं एका भक्त श्रेष्ठाच्या वाणीच्या आश्रयानं सेवा करण्याचा हा प्रयत्न होतोय. बाप परंपरा सांभाळत असताना कोणी गुणाचं वर्णन करावं, पुढाऱ्याबद्दल आम्ही काय बोलावं, त्यांच्याबद्दल त्यांचे आतले आडे वेळे राजकीय डावपेच आपल्याला माहितच नाही, त्यांच्याबद्दल बोलून पाहिजे नाही. गाडीत प्रवास करता करता मला माहित नाही कोणी कोण्या पक्षाचे, आम्ही कोणाच पक्षाचे नाही म्हणून बिनधास्त बोलतो. एक माफी मागो. माझी खासदाराचं गाव कसं असावं, जेव्हा आमची गाडी चिखलातून जाते ना त्यावेळेला वाईट वाटतं. मग ते वाक्य येऊन जातं, ते तुमचं काय आहे मला काही माहित नाही. म्हणून म्हटलं की पुढाऱ्याबद्दल आपल्याला बोलता येत नाही, संतांबद्दलही सामान्यांना बोलू नये. आलंय लक्षात? संतांबद्दल सामान्यानं बोलू नये. आईचं हृदय काय असतं एखाद्या सामान्य पुरुषाने त्याबद्दल काही वर्णन करू नये. कारण तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण आई झाल्यानंतर कळतंय की आईच्या वेदना काय असतात. तिचं अंतःकरण, तिचं काळीच किती फुटलेलं असतं, ती त्या लेकराला किती तळहाताच्या घोडाप्रमाणे जपते. बापाचं अंतःकरण बाकीच्यांना नाही कळणार. बाप झाल्यानंतर तो स्वतःचा अनुभव व्यक्त करू शकतो, त्याच्यासाठी त्याच्याकडे शब्दही राहत नाही. म्हणजे जाणे त्याच्या वंशात देवाकडे. संतांबद्दलचं वर्णन आपण तुम्ही आम्ही काय करावं, ते जीवन तुझी केवी कळे ते आपल्याला काय कळणार आहे. पण संत
माणसाला पोहोचत नाही तोपर्यंत. म्हणून वर्णन एक संत श्रेष्ठ नामदेव महाराज करतात. ज्यांचं करताय ते संत श्रेष्ठ सावता महाराज आहे. हा मुद्दा आपल्या लक्षात आलाय. बघा इथे संतांबद्दल अगदी लालित्यपूर्ण बोलणारे बरेच असते. संतांसारखं बोलणारे बरेच राहते. दिसायला संत असून उपयोग नाही, हसायला वृत्ती संत असणं अपेक्षित आहे. परमार्थ व्यवस्थेचा नाही, परमार्थ अवस्थेचा आहे. लक्षात येतं? परमार्थामध्ये अवस्था महत्वाची, परमार्थामध्ये देखावा, परमार्थामध्ये शो, परमार्थामध्ये व्यवस्था. काय बोल आहे त्याला किंमत नाही. अंतःकरणाची अवस्था काय आहे? जोपर्यंत आमच्या अंतःकरणातला भेद जात नाही तोपर्यंत आम्ही परमार्थात ढोंग करतोय. शब्द चढरी जाईल पण लक्षात येण्यासाठी खेदात्मक. जोपर्यंत आम्हाला अद्वैत सिद्धांत कळत नाही तोपर्यंत सावता महाराज कळत नाही. जोपर्यंत पराकाष्ठेची भक्ती आमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत नामदेव महाराज कळत नाही. जोपर्यंत वैराग्य काय आहे, समर्पण काय आहे, की देह जावो अथवा राहो, पांडुरंग दृढ भावो, ही अवस्था होत नाही तोपर्यंत द्रव का महाराज कळत नाही. समजून घ्या बोलणं माझं, नाही का? इथे सामान्याचं काम नाही का? संतांचा महिमा सर्वात ज्येष्ठ श्रेष्ठ असणारा व्यक्तिमत्व संत मांदियाळीतील श्री संत सावता महाराज आहे. ऐका मायबा, खरोखर ग्रहस्थ जीवन जगत असताना परमार्थ कसा करावा याचा ज्वलंत उदाहरण म्हणजे सावता चरित्र आहे. कसं परमार्थ करावा, इकडे काही पाठीमागे आपल्या संसाराची राख रांगोळी करून होळी करून मग निघाला, मग परमार्थ करायला लागला तो सक्सेस होईल असं सांगता येत नाही. तो जर चिंतात जशाला तसा प्रपंच खचून भरून राहिला ना तर मग लोकाला दाखवून उपयोग होणार नाही. बा त्यासाठी फार मोठ्या वैराग्याची गरज आहे. आणि वैराग्य जर अंगी बांधलं गेला ना तर दुहेरी संगम साधता येऊ शकतो. कोणासारखा? सावता महाराजांचा. आणि म्हणून हे संत ज्या ज्या ठिकाणी जन्माला येतात म्हणजे सकल संतांनी त्या भूमीचा, त्या देशाचा, त्या कुळाचा पवित्र म्हणून गौरव केलेला आहे की त्या ठिकाणी महाराज हरीचे दार जन्म घेतात. पवित्र टोरेश पावन ते तू
ती भूमी, ते नगर, तो देश कशाने पावन झाला? जेथे हरीचे दास जन्म घेते. सांगू, बाहेरून अटॅक करणारे अतिरेकी त्यांना मिलिटरी कंट्रोल करते. राईट? बरोबर आहे की नाही? बाहेरून अटॅक करणारे जे अतिरेकी आहेत, नक्षलवादी आहेत, त्यांना आपली मिलिटरीचे जवान ते कंट्रोल करतात. अंतःकरणात अटॅक करणारे भिकार आहे ना, त्यांना संत विचार कंट्रोल करतात. होता लक्षात आलं? आणि असे संत ज्या देशात जन्म घेतात तो देश पावन, पवित्र ते गुण पावन तो देश. मग असाच त्या देशाचा, त्या भूमीचा गौरव या ठिकाणी नामदेव महाराज करतात. त्याचा गौरव करत असताना त्याला धन्यताही देतात त्या क्षेत्राला, आणि त्या क्षेत्राला रत्नाची खाण म्हणतात. आता कोणतं रत्न जन्माला आलं? सावता बाबांचं वर्णन केलंय अभंगाच्या पहिल्या चरणात. जन्म तिथे झाला म्हणून. आणि म्हणून नामदेव महाराज त्या गावाला धन्यता देत आहे. कशामुळे सावता महाराज त्या ठिकाणी जन्माला आले म्हणून जन्मला विधान सावतातो. असं काय आहे विशेषता म्हटले ती रत्न आहे आणि आरण ही रत्नाची खाण आहे. आरणगाव ही रत्नाची खाण आहे. तुम्ही म्हणाल मग तिथे जाऊन आपलं कुदळ बिदळ घेऊन जावं खोदून पाहावा
पुढे काय म्हटलं माहिती का त्याला? मी माझ्या लहानपणी ती कथा ऐकली होती श्रद्धेय गुरुदेवांच्या मुखातून की जे रंका बंका बंका बाहेर जात असताना विरक्ती त्याने स्वीकारलेली आहे आणि जाता जाता सोन्याचं कडं दिसलं ती त्यानं पाहिलं. त्यांनी विचार केला बायकोचं लक्ष दे, थोडं साईडला सरकून दिलं. बायकोनं जाताना बघितलं ते सोन्याच्या कड्याकडे दुर्लक्ष केलंय. मला पुढे बोलायचंय, एवढीशी कथा फार सविस्तर सांगत बसायची नाही, पुढे अभंग सोडवायचा. त्यांनी विचार केला पाठीमागून आमची मुलगी येते, तिने जर पाहिलं तिचं लक्ष गेलं, तिनं जर ती सोन्याचं कडं उचललं तर ऐकताय त्यांच्यात आपला नंबर असला तर चला. म्हणून काय केलं त्या माय माऊलीनं त्या सोन्याच्या कड्यावर अशी माती टाकून दिली. माती हे पाहिलं मुलीला आणि मोठ्यानं पाय पकडून रडायला लागली. काय झालं मला, का ओरडायला लागलीस, का रडायला लागलीस, काही चावलंय का, काही दुःख होते का, वेदना होते का, त्रास होतो का? हो नाही बाबा, फार त्रास होतो. कशाचा? तुमच्या पोटी जन्म घेतल्याचा. अरे असं काय झालंय, असं काय घडलंय की तुला आमच्या पोटी जन्म घेतल्याचा पश्चाताप व्हायला लागला? बाबा मी विचार करत होते महान भगवान भक्ताच्या पोटी माझा जन्म झाला, माझा जन्म सफल झाला वाटत होतं. पण आता कळालं की नाही नाही, अजून देखील वेददृष्टी माझ्या मायबापाच्या अंतःकरणातून गेलेली नाहीये. बाबा खरं सांगा ना, त्या मातीवर माती टाकायची काय करत होती? सोन्याच्या कड्याला काय म्हणाली? माती म्हणाली. सोन्याला काय म्हणाली? माती म्हणाली. आणि त्या मातीवर माती टाकायची गरज काय होती? याला म्हणावं वैराग्य, याला म्हणावं विरक्ती. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, हे कोणाला त्यांना आपल्याला नाही. तुम्ही देऊन पहा, मी घेते की नाही बरं? तुम्ही एकमेकात देऊन पहा, कोण नाकारतं सांगा? इथे बसलेलं कोण नाकारेल? कोणीच नाही. हे संतांची भूमिका आहे, संतांचं अंतःकरण हे त्यांच्या अंतःकरणाची अवस्था आहे. मला सांगायचंय की मग ते खाणीतून निघालेलं धन जे आपण समजायला लागलो रत्न, आपण समजतो ते व्यावहारिक रत्न नाही. संत ज्या ठिकाणी घडले त्या संतांना सावता बाबांना रत्न म्हटलंय. म्हणून रत्नाची ती खाण, तिथे सावता महाराजांसारख्याचा जन्म होतो ते गाव धन्य आहे. ती रत्नाची खाण आहे, कारण बाबा तिथे जन्माला आले. जन्मला निधान सावता तो, म्हणजे एक प्रकारचं फार मोठं आपल्याला भांडवल मिळालंय संप्रदायाला. सावता महाराजांचा जन्म म्हणजे एक महाराष्ट्र या संत भूमीवर सर्व साधकांवर भगवंताची कृपा झाली की त्यांनी सावता बाबा आपल्यासाठी पाठवले. आपल्या देशाची प्रॉपर्टी काय आहे याचा जर कधी कोणी विचार केला ना, तर संत हीच आपल्या देशाची खरी प्रॉपर्टी. की जिथे संत जन्माला आले, जिथे संतांनी अवतार घेतला, वाढावया सुख भक्ती भाव धर्म याच्यासाठी संत इथे आले. कुळाचार नाव विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण संतांनी अवतार घेतला. ही फार मोठा खजिना भगवंताने आपल्याला दिलाय. हा खजिना आहे. म्हणून हा खजिना जिथे जिथे उगम पावला ना त्या क्षेत्राला धन्य म्हटलं आणि ती क्षेत्र म्हणजे रत्नाची खाण म्हणून गौरव केला. विठ्ठल तुम्ही बघा ना, कोणतंही गाव जे आहे ना, आधी गाव म्हणून प्रसिद्ध होते. त्या गावात एखादा महात्मा जन्माला यावं, त्याने काही परिवर्तन घडून आणावं, आध्यात्मिक क्रांती त्याच्या संगतीत राहून जर घडत असेल ना, नक्की त्याच्या नावाने ते गाव ओळखलं जातं. माझं बोलणं आपल्या लक्षात येत आहे. आणि मग नंतर आपण काय तुका म्हणे का मरणीची सरे उत्तमाची उडे कीर्ती मागे, मग त्याच महात्म्याच्या कीर्तीने आपण त्या ठिकाणी त्या गावाला नवाजतो, नवे नवीन त्याच्या समाधीजवळ पाया पडायला जातो. मला सांगायचंय मग हयातीत आपण त्यांना समजून घेतलं तर काय वाईट? कळाला हयातीत म्हणजे ते असताना आपण त्यांना समजून घेतलं, त्यांच्या सानिध्यात राहून आध्यात्मिक वैचारिक चिंतन जर केलं, नाही का क्रांती घडणार? मग स्वतःच्या उद्धारासाठी आहे. आणि त्याचबरोबर ते उद्धाराच्या नजरेच जीवा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती हे स्वतः त्रास सहन करतात आणि जगाला आत्मज्ञान अध्यात्मज्ञान बहाल करतात. म्हणून त्यांना रत्न म्हटलंय. रत्न विठ्ठल ज्याच्या मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नाम नाहीये, ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नाहीये, अध्यात्म नाहीये, सांप्रदायिक संस्कार नाहीये,
पाण्याची आखोळी दगडाला पोटाचे. म्हणजे किती हिनवाणी बोलणं झालं, कसलं ते जीवन झालं. अरे 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 की इथे भूमीला भार वाटावा. ऐका महिमा, एकीकडे भूमीतून निघालेले रत्न म्हणून गौरव मिळावा आणि एकीकडे ही व्याध नसती जन्माला आली तर बरं झालं असतं असं म्हणणारी अशी अवस्था सुद्धा अनेक मायबापाच्या नाहीतरी हिने पशु होईल असेही आपल्याला बघायला मिळतात. मला सांगायचं आहे की ही सावता बाबांसारखे, गोरोबा काकांसारखे, सेना महाराजांसारखे, शंकर स्वामी महाराजांसारखे, बैलाबाई महाराजांसारखे, जनाई, वेनाई, सखुबाई, मीराबाई आदी करून मुक्ताबाईंसारखे संत ज्या खाणीत जन्माला येतात ती रत्नाचीच खाण आहे. विठ्ठल विठ्ठल. त्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडे प्रेम आहे आणि प्रत्येकाला धूप प्रेमाची. कशाची? कोणाकोणाला वाटतं आपल्यासोबत भांडण झालं पाहिजे. हो मावशी, आपल्यासोबत भरभरून भांडण झालं पाहिजे असं कोणाकोणाला वाटतं. मनुष्यताई यावी, भरपूर भांडण जावे आपल्याला असं वाटतंय. नाही, आणि प्रेम कोणाला नकोय? प्रत्येकाला हवंय. काय माहित काहीतरी सोबत येत आहे, दोन शब्द प्रेमाचे बोलावा, नाही तर माणूस सांगत तरी काय नाही असंच म्हणते की नाही. याचा अर्थ कशाची अपेक्षा आपल्याला? प्रेमाची. बरोबर आहे की नाही? प्रेमाविना नाही समाधान. म्हणजे प्रेमाचा सागर आहे, प्रेमाचा आगर आहे. आता ती प्रेमाचीच खाण आहे. लागत तितकं भरभरून घ्या अभंगाचं दुसरं चरण.
तर प्रेमच वाटले बरं का. कितीही गावाने झिडकारून लावला, एवढी मोठी साथ रोगाची का आली म्हटले, त्याचं कारण ह्या जावट्यानं म्हसोबा उचलला आणि बाजूला नेऊन ठेवला. अरे जगातले सर्वात पहिले प्रबोधनकार जर कोण असेल तर ते संत आहे. म्हणून कोणालाही तुम्ही प्रबोधनाचा जर पुरस्कार देत असाल ना तर तो खोटा आहे. सगळ्यात पहिले प्रबोधन करणारे हे वारकरी संत आहे. त्यांनी सांगितलंय सेंदरी हे तरी दैवते कोणती पूजी भूते खेटे, सेंदूर फासलेल्या देवाला आम्ही पूजत नाही. आम्ही कोणाला पूजतो? बळीया माझा पंढरीला. सुखरूपाईचा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंग झाली खातो. आणि एक कनिष्ठ भगवान पांडुरंग परमात्म्याचे भक्त आहे आणि माझा पांडुरंग कुठे? फक्त विटेवर उभा आहे असं नका काही धरू. तितकाच कळाला नव्हता नामदेव बाबांना, म्हणून विसोबा घेजेराकडे पाठवावं लागलं. नामदेव महाराजांना वाटायचं की देव कसे आहे, कुठे आहे, केवढे आहे, की जे विटेवर उभे आहेत ना, जो माझ्या हाताला नैवेद्य ग्रहण करतो ना, तेवढाच देव आहे. त्यांना तेवढंच वाटायचं. तसं वर्णन तुकोबारायांनी केलंय. सुंदर ते ध्यान उभे म्हणून इतर देवाला मी मानणार नाही, अन्य कोणीकडे जाणार नाही. कारण देव फक्त सगुण रूपात जिथे प्रगट आहे तेवढाच आहे असा समज नामदेव महाराजांचा होता. तो समज दूर करण्यासाठी जीवनात श्री गुरु किती महत्वाचे देवाने दाखवून दिले आणि विसोबा खेचरांकडे पाठवलं. तेव्हा कळालं की माझा देव कसा आहे. विठ्ठल जळी तळी भरला आपली सावता महाराजांची. म्हणून त्यांना सेंद्रातल्या दैवताबद्दल काही वाटलं नाही. नाही नाही ते म्हटले असं अंधश्रद्धेत नाही राहायचं. दादा हो हृदयातला देव ओळखता आला पाहिजे. हृदयात एरवी सर्वांचे हृदय देशी मी अमुक आहे आयसी जे बुद्धीच पुरे आवडीची ती वस्तू का परमात्मा ती वस्तू का देव भगवंत म्हणतात ती वस्तू का मी. अर्जुना सर्वांच्या हृदयामध्ये मी अमुक कोणीतरी आहे म्हणून जे पूर्ण होतं ते जे चैतन्य ते सच्चिदानंद जे तत्व आहे तो परमात्म्याकडे फार कठीण नाही. हे सावता बाबांना कळालं होतं आणि मला वाटतं कशामुळे कळालं. विठ्ठल विठ्ठल
नवीन टाळकरी नवीन ताईकडे ते जायचंय हे मला कळून चुकलंय. बिना फोनचे आलेले परिसरात नुसतं माहीत झालं की मग ते येणार ऐकणार सेवेचा लाभ घेणार. विठाल विठाल. विषय असा चालू आहे की अन्य देवतांकडे कुठेही अंधश्रद्धेनं भाळणारे वारकरी संप्रदायिक संत नाही. तुम्हाला कुठेही कुठभर अगरबत्ती ओवाळायला लावणारे वारकरी शिक्षण इथे दिले जातच नाहीये. उलट हृदयस्थ परमात्मा कळणं जीवनामध्ये अंतिम साध्य असलं पाहिजे. प्रपंचामध्ये काही कमी अधिक झालं तरी चालेल, परमार्थात काहीच कमी अधिक होऊ नये. तिथे तडजोड नको. का नकोय? इथे चुकला कायमचा चुकला, इथे चुकला सर्व सुखाला मुकला. इथे जर चूक झाली बरं काळाने चूक झाली, तुमची व्याकरणात चूक झाली तरी चालेल, तुमची बोलण्यात चूक झाली तरी चालेल, पण समजण्यात चूक होऊ नये. बरोबर की नाही? समज जर चुकली ना मायबाप मग धोकाच धोका आहे. समज सुधरवणं याचंच नाव कीर्तन. बाकी सगळे जेवढे ग्रंथ तयार झाले ना आमची मती सुधरवण्यासाठी झाली. जे आम्ही डोक्यात ठरवलं की हा देह मी आहे, आम्ही ठरवून टाकलंय की बाईचं असेल माणसाचं शरीर असेल इकडे एक दिवस म्हणावं लागतं हे शरीरच मी आहे. ही समज चुकलेली. संत सांगतात न म्हणा देह मी यायचा. मग बरोबर सगळे का केली? समज सुधरवली. वेगळं काही केलं नाही. तुम्हाला वेगळे धडे दिले जात नाही. समज सुधरवण्याचं काम करतात. त्याचंच नाव अध्यात्म, याचंच नाव परमार्थ आहे. बिघडलेली किंवा बहिर दिशेला जाणारी जी वृत्ती आहे, जी बुद्धी आहे, त्या बुद्धीला चाकोरीला लावायचं काम जिथे केलं जातं त्याचं नाव कीर्तन. विठाल विठाल. दैवमाळाच्या परिवारामध्ये जन्म घेतलेले परसोबा आणि नांगीचा बाईंच्या पोटी जन्माला आलेली रत्नाची खाण, ते दिव्य रत्न म्हणजे संत श्रेष्ठ सावता महाराज आहे. आणि सावता महाराजांच्या जीवनामध्ये कुठेही तुम्हाला अंधश्रद्धेचा लवलेश सुद्धा दिसणार नाही. नाही नाही, उभ्या महाराष्ट्रातल्या सर्व वारकरी संतांचा जीवन चरित्राचा अभ्यास करून पहा. त्यांनी कुठेही अंधश्रद्धा लोकांना शिकवली नाही. लिंबू नारळ वाहा सांगा कोणत्या महात्म्याने सांगितलंय? हे कुठे वर्णन धिक्कारून लावलंय, मात्र त्याचा कधीही गौरव केलेला नाहीये. का? तर त्यांना बौद्धिक परमार्थाची अपेक्षा आहे. कसा परमार्थ करावा? विचाराने. जर प्रपंच विचाराने करतात, बुद्धी वापरून करतात, कोणालाही किती पैसे देऊन मोकळे होतात का तुम्ही? आले का आले, नाही आले का नाही आले? त्याचं रेकॉर्ड आहे पालखेडमध्ये. दुसऱ्याकडून पैसे घेणे वापस कधीच न देणे. त्याला तुम्ही किती द्याल सांगा बरं? बोला ना. हे पैसेवाले मंडळी इकडे, आम्ही नक्कीवाले, तुम्ही बोला. ज्याचा रेकॉर्ड आहे की आपण त्याला कधी 10,000 20,000 50,000 काय ते असं त्याच्या आडीनडीला काम केलंय, मदत केली, एकदा झालं दोनदा झालं, परत याचं तो नाव घेत नाही. हा, आणि असं एक मी नेहमी ऐकते बघा की देताना माणूस फार म्हणजे दारीचा कुत्रा होऊन पण मागे पुढे पाहत नाही. पण परत जर करायचं असेल ना तर त्यावेळेला तो मालक होतो आणि ज्याचे पैसे तो मात्र अगदी भिकाऱ्यासारखं बिंदा मागतो. मला सांगा, असं त्याचं रेकॉर्ड आहे, त्याला तुम्ही किती द्या? तुम्ही तितके उदाहरण असाल तर 10-5 लाख माझ्या पण अकाउंटवर टाकून द्या, म्हणजे द्यायचं नाव नाही. तुम्ही इतकी उदाहरण आणता, ज्याने कधीही वापस करायचं नावच घेतले त्याला तुम्ही परत देतात का? नाही देत का? त्याचं रेकॉर्ड कसं आहे? खराब आहे. बरोबर की नाही? ऐका इकडे, आपण सावता महाराजांचं चरित्र पाहायला लागलो. महाराजांच्या जीवनामधला जो विचार मला तुमच्या सगळ्यांच्या समक्ष मांडायचा आहे की त्यांनी कुठेही अंधश्रद्धा मांडलेली नाही. ते म्हणतात तुम्ही कर्म करा, मेहनत करा, कर्म पूजक असणारे संत सावता महाराज आहे. विठ्ठल तुम्ही बुद्धी वापरतात. हिशोब कळतो की नाही आपल्याला? एवढा हिशोब कळतो, तुम्ही बुद्धी चातुर्याने व्यवहार करता. कोणाला 1 रुपयाचा जास्ती सुद्धा देत नाही. काही जणी 100 ची पावती पाडते, 100 चीच नोट देते, वरचा रुपये गुल. इतकं किती काटकसर करतात, रेकॉर्डला टाकते 100 आणि तो 1 रुपया आपल्याच पर्समध्ये, आपल्याच पाकिटात, आपल्याच खिशात. इथपर्यंतही कंजूसी काही आपल्याला बघायला मिळते. मला सांगायचंय, प्रपंच जर तुम्ही एवढ्या बुद्धीनं करतात, परमार्थाला बुद्धी चालणार नाही का? मग परमार्थ बुद्धीचाच आहे, बेबुद्ध माणसाचं काम नाही परमार्थ. लोक म्हणते यात काही कळत नाही, जाऊ दे आनंदीला, कशाला गर्दी करता रिकामी? ज्याला काही कळत नाही त्याला आनंदी नाही जमत, ज्याला काही कळत नाही त्याला कीर्तन कळत. आज तुम्हाला एवढं कीर्तन सोपं
आपण कोणाला बोलवतो कसे बोलतात ते काय त्याला म्हटले अरे त्या फलाण्यानं लय नाव खराब केलं बरं का पण तरी नाही देणार का घेता कोण येणार का हा विचार केला पाहिजे की नाही म्हणजे कीर्तन म्हणजे इट इज नॉट टाइम पास हे जोक नाहीये हे टाइम पास नाहीये बुद्धीची कसरत आहे बुद्धीची कशाची बौद्धिक कसरत इथे त्याचं नाव परमार्थ आहे विठ्ठल येऊन गेलेल्या सन्माननीय जे काही साहेब मंडळी येऊन गेले महोदय येऊन गेले त्यांनाही धन्यवाद आता जे आले त्यांचंही व्यासपीठाच्या वतीनं स्वागत आहे आपण काय बोलतोय महत्वाचा मुद्दा चाललाय सुंदर आपल्याला चिंतन करायचे 2 मिनिटांसाठी भजन करा विठ्ठल परमार्थ हे बुद्धीचंच काम आहे ये रगबळाचे काम नाही कोणीही ज्याचं इकडं काहीच कामाचं नाही ते इकडं बास्कीत का भुसार गावात इकडं नाही चालत इकडे पण फार बुद्धिवादी असला पाहिजे हरी बुद्धी जपे हरी कैसा जपे हरी बुद्धी जपे नुसतं वाणीनं जपे नाही हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ अरे नुसतं हरी हरी म्हणणारा सहज सापडल पण बुद्धीने हरी जपणारा कसा म्हणजे हरी आधी ओळखून घ्यावा ज्याचं मी भजन करतोय तो कसा आहे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं जन्माद्यस्य यतोन्मयादितरतश्च जगदेश्व विद्येश्वरा तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेन वायुनां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्नां स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि परम सत्य असणाऱ्या परमात्म्याचं दर्शन बुद्धीला कळतं शब्दात नाही सांगता येणार का अव्यक्त दाखवता नाही येणार का निराकार का निराकार म्हटले नाहीच्या आकार माझा विठोबा विटेवर दिसतोय पण खरा माझा विठोबा या काय ही पंढरी आणि आत्मा हा विठ्ठल हा आत्मरूपाने ते निराकार आहे कसंही सांगायला वाणीला व्यक्त करता येणार नाही कारण निर्वाणी गोविंद निर्वाणी आहे अव्यक्त आहे निर्गुण आहे निराकार आहे आणि तो निर्गुण निराकार परमात्मा माझ्या सावता बाबाला कळाला आणि मग तो जगाला कळवण्यासाठी त्यांनी कर्म करता परमार्थ करून एक आदर्श परमार्थ जगाला दिला आत्मदृष्टीनं परमार्थ करता येणं फार गरजेचं नाही बा कारण देवाने देहच त्याच्यासाठी दिलाय नुसतं भजनासाठी नाही दिला देवे दिला देव भजन गोमटा म्हणजे फक्त टाळ वाजवायला
द्यायचा भजनासाठीच दिलाय. पण ते भजन कसं असावं, बुद्धियुक्त असावं, हरी ओळखून भजन असावं. ज्याचं मी भजन करायला निघालो ना तो आसनी शयनी आत हरी बाहेर हरी सर्वांगाने आम्हाला जे जे भेटे भूत ते वाणी जे भगवंत या भूमिकेतून भजन करता यावं ते भजन खरे. त्याच्या वाचून असलेलं भजन ते ओंगाळवाने नाटका जाणे गेला विठाल विठाल. माझ्या सावता बाबांचं जीवन चरित्र असा उघड आणि स्पष्ट परमार्थ जगाला देणारा चित्र आहे. नाही बा, ज्याने घेतला अवतार माळ्याच्या घरी अवतार घेतला. एक आहे जन्माना माळी आणि दुसरं आहे मी आता सांगून गेली की आमची माळी याची जात शेत लावू बागाईत. अहो ते शेत बागाईत केलं तुम्ही, तिथं फुलं जाई जुई शेवंती फुलवली. हा प्रकार ही जी व्याख्या आहे तशी इथे सुद्धा तुम्हाला शेती करायची. आणि इथली ही शेती जो करतोय याच्यात त्याला जाई जुई शेवंती फुलवता आली ना तो इथला माळी. कळतंय? आपल्याला विठ्ठलाचा मळा फुलवायचा आहे. विठ्ठलाचा मळा फुलवताना काही जण म्हणाल आमच्याकडे सातारा कोण आहे, आमच्या नावात काही जमीन नाहीये. अरे आता एक नाही या अवनी तलावर आलेला की ज्याला देवानं शेती दिली नाही. अल्पभूधारक किंवा शेतीच नाही असे कोण कोण आहे हात वर करा. किती योजनेचा लाभ घेतला गव्हर्नमेंट. असा एक नाही की ज्याला भगवंताने शेती दिली नाही. कोणती शेती? तुमच्या शेतात काय माती, काय शेतात हिरे निघते. ज्यांच्या शेतात हिरे बिरे निघत असतील ना त्यांचा पत्ता लिहून ठेवा आपल्याकडे. काय आपल्या शेतात मातीचे, बरोबर की नाही? माती. ती शेती पिकवायला काय लागतं? पाणी. आणि ते पाणी जर सारखं देत राहिलं तर ते उपळतं शेत पीक, ते सडतं का चांगलं येतं? सडतं. म्हणजे त्याच्यासाठी मध्ये ताण पण पडला पाहिजे, म्हणजे त्याला ऊन पण मिळाला पाहिजे. कळतंय ना? मी मराठी सांगते का इंग्रजी सांग. पहिले माती, तिला पिकवण्यासाठी काय लागतंय? बोलत चला, बोला पटापट. काय लागतंय? पाणी. त्याच्यानंतर ते पीक चांगलं बहरण्यासाठी मध्ये ताण पडावं त्याच्यासाठी सूर्यनारायण लागतो की नाही? कारण आभाळात पीक चांगलं येतं, रोगराई पडते ना. खरं खोटे? हा. मग त्याच्यासाठी आगडी पण पाहिजे. आणि ते जर समजा चांगलं दाबून मातीतच राहिलं तर पीक किती येईल? त्याला मोकळं जरा फुलायला जागा असली पाहिजे. पोकळी लागली की नाही? दाट जास्त पेरलं ते चांगलं येतं का पातळ जे पेरलं त्याला बहार जास्त लागतो? सांगा. तुम्ही म्हणाल एवढं कुठून पाठ केलं? पाठबीट करायची गरज नाही. अस्सल खानदानी शेतकऱ्याची लेख आहे मी, जरी डॉक्टरची बायको असले तरी. मला सांगा, ज्या वेळेला पीक भरपूर यावं वाटतं त्यावेळेला जिथं दाट झाले ना ते पीक, तुम्ही ते जे 4-4 बिया पडल्या त्या 2-2 उपटून टाकले, 2-2 ठेवते, 1-1 ठेवते. आणि जिथं बाग आहे तिथं लावून देते. काय हुशार माळी. म्हणजे त्याच्यासाठी त्याला फुलायला, मोकळं राहायला, खेळायला आणि भरपूर बहार लागायला पोकळी पाहिजे की नाही? पोकळी म्हणजे आकाश. किती तत्व झाले? माती, पाणी, अग्नी, आकाश आणि वाराच त्याला भेटू नये. जमत? अरे ऑक्सिजन वाचून तुम्ही जगत नाही, त्यांचा पण जीव नाही का झाडांचा? आपल्याकडे अजूनही एक प्रथा आहे बघा, फार चांगले संस्कार आहे. कारण आपण भूतदया मांडणारे संस्कारी जीव आहोत की रात्रीच्या वेळेला झाडं तोडत नाही, झाडाला हात लावत नाही, फुलं तोडत नाही, फळं तोडत नाही. का हो? तर इकडे तोडीत ते तोडते ते भामटे राहते. त्यांना रात नका दिवस रात सारखीच. खरे कुठे जो मालक आहे तो कशाला रात्रीचा तोडी? बरोबर ना? मग तुम्ही रात्री हात लावतात का झाडाला? रात्री तोडायला जातात का? नाही. का नाही तोडत? म्हटले झाड पण झोपलेलं आहे. झाड पण काय झालेलं आहे? झोपलेलं आहे. म्हणजे त्याचा पण जीव, झाडाचा पण जीव आहे. आणि इतका त्या झाडात पण तुमचा जीव आहे का? कोणी महाराज लोक बी गेले तुम्ही 3 मागे पाहते झाड मोडीत आहेत काय? त्याचा तर जीव आहे पण त्याच्यात तुमचा जीव आहे. बरोबर आहे की नाही? मग मला सांगायचंय की त्या ठिकाणी त्याला जगायला वायू पण पाहिजे. किती तत्व झाले बोला? माती, पाणी, अग्नी, वारा, आकाश. याला शास्त्र म्हणतंय पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. बरोबर की नाही? मग ही पंचभूताची शेती तुम्ही तिकडे करायला लागले रानाचं. नीट ऐका बरं का, मला सावता बाबा सांगायचे. ध्यान द्या इकडे.
इथे जे हाड आहे, इथे जे केस आहे, इथे जे नाड आहे ते मातीपासून बनले. इथे माती आहे, इथे घाम आहे, इथे लाळ आहे, इथे रक्त आहे, हे पाण्यापासून बनले. हे वाहण्यासाठी पोकळी लागली. तो आकाशाचा भाग आहे, याला पातळ राहण्यासाठी आगडी लागतो. आगडीचा भाग इथे आहे, जगायला वायू लागतो. प्राण आपण घ्या उदाहरण आणि समान पंचप्राण या ठिकाणी आहे. सांगा पंचतत्वाची जमीन तुमच्या प्रत्येकाकडे आहे की नाही? विढाल विढाल ही पंचभूतात्मक जमीन जो कसतो, ही शेती जो कसायला लागला ना, तो प्रत्येक जण माळी आहे. आमची माळीयाची जात. मग तो हिंदू असो, मुस्लिम असो, बौद्ध असो, ख्रिश्चन असो, पण तरी सुद्धा त्यांनी म्हणावं आमची माळीयाची जात. कुणीकडून 3.5 हाताचा देह मिळालाय म्हणून, हिला घेऊन जगायला लागला म्हणून, हिला फुलवायला लागला. पण एक गोष्ट ध्यानात घ्या, जमिनीमध्ये सगळं पिकच येतं का गवत पण येतं? पालखेड मध्ये कस काय पिकच येतं का गवत पण येतं? अहो आधी गवतच येतं. तुमची मेहनत मजुरी चालली ती पीक वाढवायला का गवत काढायला? फवारणी चालली ती पीक चांगलं यायला का त्याचा तणनाश, त्याचा नाश करायला? त्याचं नावच आहे तणनाशक. म्हणजे तण त्याचा नाश झाला पाहिजे, पीक राहिलं पाहिजे. पीक वाढवायसाठी मेहनत नाही, तण घालवायसाठी मेहनत आहे. तसं या शेतीमध्ये सुद्धा इथे पण पाप आणि पुण्य अशा प्रकारची बागायती घडली. मग तुम्हाला पुण्याची बागायत करायची का पापाची जिरायत चालू द्यायची ठरवा तुम्ही. काय करायचं? पुण्यात्मक बागायत फुलवायचा हा मळा, भगवंताच्या नामाच्या आश्रयानं ते नामाची फवारणी करून का पापात्मक तण वाढवू द्यायचं हे ज्याचे त्यांनी ठरवायचं. विठ्ठल माझ्या सावता बाबांनी जो मळा फुलवला ना, तो स्वतःही पुण्याने फुलवला आणि सगळ्यांनाही तोच शिकवला. किती की स्वतः वारीला जरी नाही गेले, सगळं संतांच्या दिंड्या पंढरपुरात आणि पांडुरंगाची दिंडी आदरमध्ये. बरोबर की नाही? हे कोणाकडे चालले? सावता बाबाकडे चालले. सारे आले हो. नामा आला, चोखा आला, निवृत्ती ज्ञानदा आला, सोपान मुक्ताई आले, सगळे संत आले, तुकोबराय आले. मग हे सगळे जण आले, पण माझा सावता काही आला नाही. आणि बघा ना, ऐका तुम्ही, एखाद्या माय माऊलीला जर 2-4 लेकरं असले ना, सगळे सदन आहे. मग कोणी विमानानं गेलं, कोणी ट्रेननं गेलं, कोणी फर्स्ट क्लास तिकीट काढून गेलं. आधी क्लास त्यांची व्यवस्था आहे. आईला त्याचं ध्यान नाही येत. जो राहिला, ज्याचं येणं झालं नाही, जो आता येऊ शकत नव्हता, माय माऊली पहिले त्याची आठवण करते. माझ्या पांडुरंगाने सावता बाबाची आठवण केली. आणि म्हणून देवाची दिंडी, देवाची पालखी आनंदला येते. विशेष काय म्हणून रत्नाची ती खाण उगाच नाही म्हटलं. संप्रदायातलं रत्न आहे श्री संत सावता महाराज. संप्रदायातलं रत्न आहे. संप्रदायातलं रत्न तुम्ही त्यांना असं का म्हणायला लागले? तर प्रकार असा घडला की देवालाही आपल्या हृदयामध्ये साठवण्याची ताकद सकल संतांमध्ये फक्त सावता बाबाची आहे. हेच अभंगाचं तिसरं चरण आहे. धन्य त्याची माता, Hare
गोष्ट लक्षात घ्या. जीवनामध्ये सगळ्यात जर अवघड असेल ना तर तो प्रपंच आहे. सगळ्यात अवघड असेल ना ग्रस्ताश्रम. लोकांना वाटतं की परमार्थ फार अवघड आहे. परमार्थ सोपा आहे. थोडं लक्ष देऊन ऐकायला ना कळेल. परमार्थ सोपा आहे. सोपे आहे. चित्त सहाय्य झाली या. चित्त जर मदतीला आलं ना तुमचं, इतकं परमार्थ सोपा आहे. तुका म्हणे एका क्षणाचा करार पायी का पार सुख भोगे. एक क्षण खूप झालाय हो परमार्थामध्ये. एक क्षण ती अवस्था प्राप्त व्हायला बस काम तमाम. अवघड आहे तो संसार, अवघड आहे तो प्रपंच, अवघड आहे तो ग्रस्ताश्रय. का चांगलं वागलं तर मायबापाला धन्यता, आणि वाईट वागलं तर मायबापाच्याच नावाचा. खरं की नाही? म्हणून आपल्या पोटी जन्माला येणारे संतान चांगली निघली तर ठीक, नाही निघली तर दुःखाची किती. खरे खोटे हातात आपलं जरी नसलं तरी जितकं प्रारंभिक आपण संस्कार देऊ शकतो, बीजापासून ते सगळे संस्कार, 16 संस्कार आपल्या वैदिक शास्त्र हिंदू धर्मामध्ये सांगितले. आम्ही तेव्हा ग्रंथ उघडून नाही पहा. आम्ही कीर्तनाला कधी जातो जेव्हा हे नाकमुख गळू लागले तेव्हा निघत आम्ही. तोपर्यंत नाही, जोपर्यंत धडधाकट आहे ना तेव्हा नाही. आणि कधी हे निघत नाही, आकडून येते. श्वानापरी गती झाली अवघे करती हाड हाड. किती वाईट अवस्था आहे. पुन्हा हेच म्हणते ना महाराज. आता आमची दीदी सांगत होते, तिची ईन बाई म्हणायला लागले, म्हणले काकी तुम्ही काय देवाला चालल्या, त्या मनीषाताई काय देवाला चालल्या, त्यांच्या बरोबर तुम्ही पण चालल्या, हे काय वय का देव देव करायचं, आणि काकीचं यात्रेला चालल्या. म्हणलं तिला म्हणा काठी धरली का हातात, ती दुसरी काठी तू होशील का माझी. किती आत्ती नाही. आम्ही तर ग्रंथ उघडून पाहते, शास्त्रात आम्हाला कळतं का ग्रंथाश्रम काय करणार आहे. ग्रंथाश्रम यशस्वी होण्यासाठी सुद्धा संत वचनाचीच गरज आहे, आणि जीवन यशस्वी होण्यासाठी सुद्धा संतांच्याच वचनाची गरज आहे. गर्भधारणेपासून, गर्भसंस्कारापासून, जन्माला आल्यापासून, अगदी नामकरण संस्कारापासून त्याला अन्नभक्षण करताना सगळे संस्कार शिकवले. आमच्याकडे हे काहीच नाही. मोबाईल पाहून ते कमी वयातच भावल्यावर जायचा विचार करते. इतके विचित्रता वाढले. खेदाची गोष्ट आहे. संस्कारहीन व्हायला लागलो तर जर समजा न खावं ते तो दादा खायला लागला, न प्यावं ते जर तो प्यायला लागला तर मायबापाला वाईट वाटतं. सांगा त्या मायबापाला कोणते संत धन्य म्हणतील का? धन्य त्याची माता. कशामुळे घडतं? काही ठिकाणी तिथे स्वतः वडील मदिरा पान करतात आणि लेकराला सांगतात जाय बरं बाळा घेऊन ये सक्ती. तो सहज येईल गाव घेऊन. त्याला लांब लागायला काय वेळ लागेल. याचं सिगारेटचं पाकिट जर संपलं, त्यांनी जर आपल्या मुलाला सांगितलं तर मुलाला याला काय अधिकार आहे का तू सिगारेट पिऊ नको म्हणण्याचा. खरंय खोटंय? मग धन्य त्याचा पिता. अरे 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 शोकत काय. आमचे धर्मशास्त्र उघडून पहा. परमार्थ तारुण्यात करायचंय. तारुण्यात म्हातारपणात मग आईची वैसणी करायची चित्त. पण त्याच्यासाठी आज इंद्रियाला बोलत लागलं पाहिजे ना. आयुष्यभर ब्रह्माला शिव्या दिली. ह्याची डोकी त्याच्या डोक्यात, त्याची डोकी ह्याच्या डोक्यात, काहीतरी लाडे लबाडे करून इथपर्यंत आले. आणि मग म्हटले जाऊ द्या, देव काय आम्हाला वर घ्यायचा नाही, काय का नाही घ्यायचा, तुमचीच गर्दी तिथं. थोडा तरी आम्ही विचार केला पाहिजे. इथला प्रत्येक श्वास महत्वाचा आहे. काय केलं साधू संतांनी, काय करायला लागला आम्ही. त्याने हृदयात देव साठवला. त्या सावता महाराजांच्या महाराष्ट्रात आमचा जन्म झाला. आम्हाला हृदयाचा देव कळून घ्यायला काय अवघड आहे. ऐकताच आहे ना, ऐकताच. तू काय म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ आहे तेथे. फार कठीण आहे. चित्त निर्मळ करण्याची साधना म्हणजे हरिकीर्तन. विठ्ठल देवाने तिथं यावं शोधत सावता बाबाकडे यावं. लपायला जागा मागावी आणि सावता बाबांच्या हृदयात जागा मिळाली. देवाने तिथं स्वतःला लपवून घ्यावं. ज्ञान आणि नामा ज्ञानोबराय आणि नामदेव महाराज पाठीमागे लागलेली फार सुंदर अशी ती लीला देवाची आहे. सुंदर अशी चरित्र भाग आहे. मला सांगायचं त्यामध्ये पण एवढा अधिकार आहे. एक चिरंजीव असणारे बजरंगबली हनुमानजी, ज्यांच्या जीवन चरित्रात बघायला मिळतं की ज्यांनी 60वीला बाबा त्रैलोक्य
हृदयात धारण केले. तुम्हाला सांगू धारण करायची गरज नाही, आधीचे आपल्या हृदयात, आता फक्त ओळखायचं आहे. कारण ओळख केला हरी धन्य तो संसारी. आम्हाला सावताबाबांचे पायी होणं काही कठीण नाहीये, फक्त आम्हाला वैचारिक परमार्थाला सुरुवात करायची. विठ्ठल विठ्ठल. असं आमचं कर्तृत्व असावं की आमच्या मायबापांची ओळख व्हावी, त्यांच्याबद्दल गौरव करण्यात यावा. अहो जो हिताच्या ठिकाणी जागा आहे तो गोबराय म्हणतात, धन्य माता पिता तयाचिया आपुलिया हिता. जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया, आणि त्यांचे मायबाप धन्य आहे म्हणून देवाला पण तयाचा हरिक वाटे देवा. इकडे ज्याने भगवान परमात्मा हृदयात धारण केला, धन्य त्याची माता कोण? नागिताबाई. धन्य त्याचा पिता कोण? परशुबा. ते धन्य म्हटले की ज्यांच्या पोटी असं रत्न जन्माला आला श्री संत सावता महाराज. काय केलं महाराजांनी? हृदयात देव साठवण्यासाठी आपल्या आयुष्यात नेमकं काय केलं? आयुष्यात त्यांनी फक्त भगवंताचं भजन केलं. काय केलंय? भगवंताचं भजन केलं. पण भगवंताचं भजन करत असताना काम नाही सोडलं. भगवंताचं भजन करत असताना कुठला बाकीचा वेगळा त्याग नाही केला. ते जे कर्म करायला लागले, त्यांच्या हातात कधी कांदा आहे, कधी मुळा आहे, कधी भाजी आहे, कधी मुळा भाजी योगी पांडुरंगाचं नाव करा भजन. संप्रदायाच्या नियमाला अनुसरून जरा मोठ्या प्रमाणात आपण भजन करूया. सर्व श्रोते सज्जन आपापले हात घेतील. जय हो. सर्वजण तयार? तुम्हाला मराठी कळत नाही मावशे हो? तिसरी चौथी माळ आहे तुमच्या गावात आता माझी. श्रोत्यांमध्ये आपलं नाव नाही का? सर्व श्रोते सज्जन, सर्व म्हणजे सर्वच, सगळेजण, सगळे ना घ्या. आता कळालं असं सगळं हात वर करायच्या, इमानदारीने भजन करायचंय. फार कोणाला शिव्या नाही द्यायचे. देवाचं नाव घ्यायला, मग देवाचं त्याच्यात काय लाजायचं? भांडण करायला लागलो काय आपण? भगवंताला आळवायला लागलो. कोणाला? भगवंताला आळवायचंय. जे माझ्या सावता बाबांनी केलं. अहो वारकरी आले तर शेतात काम करत असताना सगळ्या वारकऱ्यांना बसायला दिलंय. श्री संत सावता महाराजांनी वारकऱ्यांची व्यवस्था केली. आपल्या शेतात जे पिकलं ते वारकऱ्यांना खाऊ घातलं, त्यांच्या बरोबर भजन केलं आणि मग दिंडीला निरोप दिला. मात्र आपलं जीवन भजनात वाहून घेतलं. त्याच सावता महाराजांची पुण्यतिथी आहे. किती मोठ्या प्रेमाने आपण भजन केलं पाहिजे. घ्या हातवर, सरळ स्ट्रेट घ्यायचे. बाबा खांबाकडचे, बाबा मंडपातले सगळेजण, हा अलीकडचे पलीकडचे आजूबाजूचे जमलेले दडलेले छुपे रुस्तम हात निकालो, हात सरळ स्ट्रेट. चला राहू द्या ना म्हणणार, पंढरपूरला जायचंय आपल्याला. देवाचं दर्शन घेऊन यायचंय. सावता बाबाकडे कुल्हारांमध्ये यायचंय.
महाराजांच्या जीवनामध्ये भजना व्यतिरिक्त काही नव्हतं. अवडंबर केलेलं नाहीये, मात्र समर्पण आहे. हे समर्पण आलं कुठून सांगा ना. सावता महाराजांच्या जीवन चरित्राचा जर अभ्यास केला तर कुणीही असं सहज साधू होत नाही, कुणी सहज महात्मा ठरत नाही. परंपरेनं उपजदाची ज्ञानी हे वर्म जाणवणी, काही जण उपजदा ज्ञानी कोणासारखे ज्ञानवरायांसारखे तरी निवृत्तीनाथ दादा लागले ना हो जीवनामध्ये, श्रीगुरु जीवनामध्ये लागलेच ना. मग हे संस्कार सावता मामांकडे कोणाकडून आले तर हे संस्कार मुळातच दैवमाळी पांडुरंग परमात्म्याचे भक्त. बस चला या इकडे. परसोबा श्री विठ्ठल भक्त, नागिताबाई भगवंताची भक्ती करत करत भाजीपाला विकत पिकवत आणि विकत अशा पद्धतीने दिनचर्या राखत प्रभू भक्तीमध्ये आपलं जीवन व्यतीत करणाऱ्या नागिताबाई, त्यांच्या पोटी हे रत्न आरण गावामध्ये जन्माला आलेलं. आणि त्या रत्नाच्या भेटीसाठी माझा भगवान परमात्मा स्वतः येतो. आणि इतकंच काय, देव कुठं आहे हे ज्ञानाने दाखवावं, नामाने पकडावं, भक्तीनं पकडल्या जातं. ती भक्तीची पराकाष्ठा सावता महाराजांच्या जीवनामध्ये होती. म्हणून साधविला दाता त्रैलोक्याचा विठ्ठल. ताकद आपली नाही की गादीची. हसो, हा सन्मान आहे आमचा नाही, व्यक्तीचा नाही, हा सन्मान या गादीचा आहे, हा सन्मान बाबांचा आहे, हा सन्मान व्यासांचा आहे. असो, कुठे आपण चला पुढे. त्यांचं जीवन चरित्र पाहतोय, ज्यांच्या जीवनामध्ये साक्षात भगवान परमात्म्याचं दर्शन आहे, भगवंताची भेट आहे, भगवंतासोबत संवाद आहे. आमच्या घरातले आम्हाला धड बोलत नाही. सावता महाराज, नामदेव महाराज असे संत आहे की ज्यांच्यासोबत पांडुरंग परमात्म्याने स्वतः संवाद साधावा, स्वतः देवाला विनंती करावी. अरे सावता लपव रे, मला लपव, तो चोर माझ्या पाठीमागे लागले. एक ज्ञान आहे आणि एक नाम आहे, संवाद आहे की नाही. गयवया करावं, विनंती करावी. देवाने सावता महाराजांकडे सावतांचा अधिकार केवढा. आता एक प्रश्न आहे माझा. सावता महाराजांनी हृदयामध्ये देव साठवला, त्याचा आपल्याला भूषण वाटावं की न वाटावं? बोला ना. भूषण वाटण्यासारखं आहे ना. जन्म सफल झाला की नाही त्यांचा, भूषण वाटण्यासारखं आहे. मला सांगायचंय, त्यांनी हृदयात देव साठवला, त्यांनी हृदयात देव धारण केला. देवाला आवडती ती पवित्र तुळशीची माळ आम्ही कंठात धारण करायला काय कळालं? आणि मग म्हणा आमची माळी याची जात. मला काय बोलायचं कळालं? ज्याचे आम्ही अनुयायी आहोत, ज्याचे आम्ही वंशज आहोत, आम्ही स्वाभिमानाने सांगतो जय सावता, बरोबर की नाही? हे आमच्या मुखामध्ये येत असताना त्या सावता महाराजांचं पवित्र नाम आम्ही आमच्या मुखात घेतोय. त्या मुखात नाम हे असावं, त्या मुखामध्ये कोंबड्या वगैरे राहावे. बोला ना. ज्या मुखामध्ये तुम्ही पवित्र देवाचं नाव घ्यायला लागले, संतांचं नाव घ्यायला लागले, त्या मुखामध्ये असं घाण गुण असावं. घाण गुण जिथे जाते त्या कचरा कुंडीमध्ये देव राहील. तुम्हाला बसायला चांगली जागा लागते, देवाला असा कचरा करून ठेवता का? काय कळा सांगा बाई बाप. चुकत असलं तर माफ करा, पण समजून घ्या. परिवर्तनाची खूप गरज आहे. त्यामध्ये सावता महाराजांनी हृदयात देव धारण केला. आम्हाला छाती पाडून नाही दाखवण्याला हरकत नाही, मात्र आमचं जीवन इतकं लाजिरवाणं राहू नये की कधीतरी सावता महाराजांना पश्चाताप व्हावा की माझ्या वंशात अशी भेद. अरे कुठे वाईट वाटत ऐकायला माईबाप तुम्ही आम्ही आपल्या सगळ्यांसाठी बोलायला लागले. जातीला निक्षून नाही म्हणत मी, जातीचा पहिलेच निपात करून टाकलेला, त्याच्या पुढे जाऊन आपण बोलायला लागलोय का? जर संतांना मानणारे आणि महाराष्ट्र भूमीतले सर्व साधक आहोत, जीव आहोत, तर त्या संतांचा आम्ही स्वाभिमान धरून
आणि आज नाही घातली तरी मेल्यावर तुमच्या तोंडात त्याचं पान कोंबल्याशिवाय तुम्हाला वाटीच लागत नाही. बरोबर की नाही? मग उद्या असं धिक्कारून जीवन जगून मरून जाण्यापेक्षा आता फक्त पांडुरंगाचे भक्त होऊन सावताबाबाच्या पंक्तीत बसायला काय हरकत आहे? विठाल, विठाल. पांडित्य नसलं तरी चालेल, पण सादगीमध्ये कसर नको. आमच्या परमार्थातली साधकी, आमच्या जीवनातली साधकी, संत विचाराची त्याला झालं असावी. कशाची? संत विचाराने शृंगारित झालेलं जीवन असावं. माझ्या सावता महाराजांचं जीवन तसं एक आदर्श जीवन आहे. 60 विलादाता त्रैलोक्याचा ज्या वंशामध्ये जन्माला आले, सावता महाराजांचं जीवन चरित्र जर पाहिलं ना, अखंड भगवत भक्ती केली, वारकऱ्यांची सेवा केली आणि म्हणून देव तिकडे स्वतः धावून आले सावत्याकडे. मला सांगायचं असं आहे की असे श्री संत सावता महाराज ज्या कुळामध्ये जन्माला आले, ज्या वंशामध्ये जन्माला आले, बघा त्या सावता महाराजांची सहचारिणी सुद्धा भेंडी गावचे भानवसे घराण्यातली, ती पण किती भाग्यवान. जणी तिचं नाव गंगाखेडची जणी नाही, आरण भेंडीची. हे आरणचे ते बाजूला असणारं गाव भेंडी, त्या भेंडीची जनाबाई आहे. आणि नांगिताबाईच्या पसंतीनं जनाबाई सोबत सावता महाराजांचा विवाह झालेला. दोघांनी मिळून परमार्थ केला. माझ्या पांडुरंगाच्या नाम भक्तीचा मळा फुलवला. ते श्री संत सावता महाराज. विठ्ठल विठ्ठल. मुखामध्ये अखंड भगवंताचं नाम राहावं. नाही तर मरता मरता सुद्धा राम म्हणण्याऐवजी लांब लांब म्हणत का? कारण कधी वळणच नाही लावलं या वाणीला, कधी वळणच नाही लावलं. आणि मग त्यावेळेला महाराज मला आनंद वाचाळ परळती परळ त्या पैचा दयाळ पावे आले किंवा त्या पैचा गोपाळ पावे आले. आयुष्यभर बडबडच केली, परळच. तर कसं काय शेवटी भगवंताचं नाम येऊन मुखामध्ये मात्र घेते? तसं नाहीये. नामदेव महाराजांचं अख्खं जीवन हरिमय आहे, अख्खं जीवन विठ्ठलमय झालं. विठ्ठल आमचे जीवाचे जीवन. हे ज्यांचं जीवन चरित्र ते श्री संत सावता महाराज त्यांच्याकडे लक्ष जातं. आणि नामदेव महाराज म्हणतात ज्या वंशात नाम सावता महाराजांनी जन्म घेतला त्या माळ्याच्या वंशाचा उद्धार केला. अभंगाचा
श्री संत नामदेव महाराजांचा नामा म्हणे त्याचा जन्म सफल झाला वंश उद्धारीला आणि याचा विठाल 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 श्री संत नामदेव महाराजांनी संत महाराजांचं जे अत्यंत सुंदर वर्णन केलंय ज्या भूमीत जन्माला आले त्या आरणला धन्यता ज्या मायबापाच्या पोटी जन्माला आले त्या माता पित्याला धन्यता काय पराक्रम केला साठविला दाता त्रैलोक्याचा कोण आहे सावता महाराज रत्नाची खान आहे जे आरण रत्नाची खान आहे सावता महाराज तिथलं रत्न आहे सावता महाराज प्रेमाचा आगार आहे खान आहे एक आणि त्याच्या पुढचा मुद्दा की ज्या कुळात जन्माला आले तो कुळ ते वंश त्याचा सावता महाराजांनी काय केला उद्धार केला तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तम जीवने कीर्ती मागे अहो साधू संतांनी अवतार धारण केला कीर्तीने उरण्यासाठी नाही आपल्याला वाट दाखवण्यासाठी मार्ग दावणी केली आधी दयानिधी संत संते शेवटी काळ जवळ आलेला आहे ऐका गडबड कोणी करू नका सावता महाराजांचा निर्याण प्रसंग जवळ येतोय आणि आज एवढं मोठं दिव्य रत्न याला हा समाज मुकणार आहे का आता जाऊन लागलेली आहे प्राण जाऊ पाहताय सावता महाराजांचं विठ्ठल स्मरण सुरू आहे वृत्ती श्री विठ्ठलाच्या स्वरूपाशी एकरूप होते वाणीला आयुष्यभर विठ्ठल विठ्ठल नाम रटण्याची आदत आता प्राण राहो का न राहो वाणी विठ्ठल म्हटल्याशिवाय काही अन्य दुसरा संवाद होऊ शकतो हृदयस्थ परमात्मा स्वरूपाचं स्मरण चालू आहे आणि विठ्ठल या नामाचा अंतकरणात जयघोष चालू आहे सावता बाबा जणू काही पांडुरंगाच्या चरणावर लुटून घेऊ नये आणि नतमस्तक होऊन बस हे हरी हे पांडुरंगा हे विठ्ठल हे हरी मुझे बस तुम्हारे चरणों का दास बनाकर रख जिंदगी मेरी सफल हो गई हा भाव है सावता महाराज मुझे दास बना कर रख लेना भगवान तुम्हारी चरणों का मुझे दास
समर्पण भाव आहे सावता महाराजांचा. प्राण निरोधन झालेला आहे, योगाकडे प्रज्वलित झालेला आहे. आणि बघा त्या ऋतूचं वर्णन केले. अवस्था सावता महाराजांची. नवज्वरे जरी नवज्वरे देह झाला से संतप्त, परी म्हणी अर्थ विठ्ठलाचे. श्री विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, श्री विठ्ठला ऋतू ग्रीष्म कृष्ण आषाढ चतुर्दशी आला उदयासी सहस्रकाल. सूर्योदय झाला सुरू. आणि माय बा सूर्योदय समय काय घडलं. सावता पांडुरंगी विणला देह ज्याचा त्याची समर्पिला. ज्याचा होता ना देह त्याला दिला. नव ज्वरे देह झाला